म्हणजे झाले आपले 1400 रुपये आतापर्यंत खर्च झालाय. त्याला मला कामाला लावलं नाही. तर आता वेळ नाही घालवायचा, वेळ तर चाललाय आपला. नगेट्स वगैरे खाऊन झालं, आता बिर्याणी चालू आहे आणि बिर्याणीचा आता मसाला ओके करून ठेवलेला आहे सुषमाने. रचायचं काही नव्हतं, परंतु आता इथं नवीनच चालू झालेलं दिसते. जर तुम्ही यूट्यूबला सर्च मारलं वागेश्वर मंदिर, जो पहिला व्हिडिओ येतो ना तो माझा आहे. अजून यांना अजून माहिती नाही आपल्याला कुठं जायचं आहे. त्यांना सांगण्याचं मला सांगतो आपल्याला जायचं आहे फॉरेस्ट रिसॉर्ट आहे. आजूबाजूला सगळीकडं झाडी आहे आणि या रिसॉर्टमध्ये आज राहायचं आहे. तर कोणीही नसणार आहे तिथं, फक्त आपण आणि आपण असणार. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मजेत ना? तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप दिवसाने स्वागत. तर मित्रांनो, खूप दिवसांनी आपण आज पुन्हा एकदा चाललो एका छानशा अशा रिसॉर्टला. त्या ठिकाणी आपण जाऊन राहणार आहोत. ते रिसॉर्ट कुठलं आहे, त्याचं नाव काय आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या नंतर सांगणारच आहे. परंतु आज संपूर्ण फॅमिली चाललो आहे. फॅमिलीला माहिती नाही आहे की आपण त्या रिसॉर्टला चाललो आहे. त्यांना मी बोललो आहे आपण पवना लेक कॅम्पिंगला जायचं आहे, पण त्यांना पुढचं काहीच माहिती नाही. तर हे एक सरप्राईज असणार आहे. चला तर आपण जाऊया. आणि महत्त्वाचं म्हणजे आज त्या रिसॉर्टला कोणीही नाही आहे, कारण की आपण मुद्दाम ते मोकळं ठेवायला सांगितलं, एम्प्टी ठेवायला सांगितले. आणि तिथे गेल्यानंतर आपण आपल्या हाताने छानपैकी चविष्ट असं जेवणही बनवणार आहे. तर आजचा असा प्रकारचा आपला सगळा असा दौरा असणार आहे. जाता जाता आपण पवना डॅमला जाणार आहे. पवना डॅमचं काहीतरी बघायचा प्रयत्न करणार आहे. बघू, तुम्हाला ते पुढं कळणच आपण चालूमध्ये काय काय करणार आहोत. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. चला, उरकलं का शिवराज? उरकलं सगळं. आपला लॅपटॉप पण घेऊ, काही जर काम लागलं काय तर आपल्या लॅपटॉपचा उपयोग होईल. अजून काय येतं काय नाही. काय आलं आता? ठीक आहे. कोण आहे इथं? घाण जागी बोलू नको अशी म्हणते बायको माझी. तुम्हाला वाटतं का रूम स्वच्छ आहे म्हणून? बघ, ते शिवराजने सगळे कॅमेऱ्याचे इक्विपमेंट घेतल्यात आणि ते तिकडे वाट बघतात. जाऊ का मग आम्ही? चला की, बाय. अल्टिमीटर भेटलेलं आहे तुम्हाला. 12 वाजल्यापर्यंत या उद्या. आता तू येते का नाही त्याच्यावरती अवलंबून. तर पुढे चावी गाडीची. बसा. टोंग टोंग. ते मागं ठेवा सगळं मागच्या शेतात. गणपती बाप्पा चला. जायचं का डे म्हटलं मग? हा, आपल्याला मंदिराकडे पण जायचं. एवढा वेळ भेटला पाहिजे ना. काय करायचं बोला पटकन. फ्रेंच फ्राईज कुठे भेटणार आपल्याला? फ्रेंच फ्राईज घे आणि बाकीचं दुसरं घे. नॉर्मल खायला काय काय घेते? पास्ता. तर आता आम्ही ज्या दुकानामध्ये गेलो तिथं काय भेटलं नाही, त्यामुळे आम्ही तळेगावला आलोय स्टार बाजारला. स्टार बाजार म्हणून पटकन घेऊन लगेच निघायचंय. तो हे गाडीत बसतात, आम्ही दोघंच जाऊन येतो पटकेने. हे नाही लागणार ना टमाटे बिंबाटे. हां, लिंबू मिरच्या झटपट भजेल आहे. पटपट झटपट चाललंय. पटपट पटपट पटपट. मिरिंडा घ्यायचा का प्यायला आपल्याला? एक मिरिंडा. बर, छान घे. वेगळं काय ते घे. स्माइली चिकन घेऊ ना. नगेट किती घेतलं? तर बॅग आण होती. तू काय घेऊन झाली? जा नाही घेऊन तसंच. मग तिथं पहिल्यांदा आलो या स्टार बाजारामध्ये. तळेगावला असून पहिलीच वेळ यायची. वेळ नाही घालवायचा, वेळ तर चाललाय आपला. पळ की जरा पटापट. मिरची पावडर ते आहे का? भेटला. खूप दिवसातून तांदूळ भेटला मनासारखा. बायको फुल जोरात पळती, काय खरं नाही. आता बस की, आता काय राहिलं? ही किती वाली त्याला मला कामाला लावलं नाही. तर आता जावा झटपट घेऊन आलेलो आहे आणि झटपट लगेच सुरुवात झालेली आहे खायला. बिस्किट. स्टार बाजारमधला बाजार झाला 1035 रुपयाचा. आणि आता परत इथं थांबलोय. आता किती झालं?
आता किती गेले? 350. 350. म्हणजे झाले आपले 1400 रुपये आतापर्यंत खर्च झालाय. आता चिकन राहिले. चिकन घ्यायचे आता आपण पवनानगरच्या रोडला चाललोय. चिकन आणि दही. चिकन आणि दही. बिर्याणीचं बेत आहे का? हो बिर्याणी नाही संपलं होतं. बरं आता आपण कुठं चाललोय? माहित नाही. माहित नाही? सांगितलं ना मी तुम्हाला कुठं जायचं. सांगितलं कधी बोलले पवनानगरला चाललोय. मग सांगितलं ना. मग कॅम्पिंगला चाललोय. कोणाच्या काही माहित नाही. कॅम्पिंगचं काय तुम्हाला सांगतो ना. कॅम्पिंग तुला काका सगळीकडे फिरवतो. दक्षू माहिती आहे तुला? दक्ष आमची खुडूक झालेली आहे त्यामुळे काही विषयच नाही. आता आपण काय करू जातो आता माहितीये का? त्या मंदिराला जाऊ. शंकराच्या मंदिरात जे पाण्यामध्ये असतं ना ते आता किती बाहेर आले ते बघू आपण. थोडस पवनानगरचा थोडा व्ह्यू पाहू नंतर कॅम्पिंगला जाऊ. ओके ओके. तर आता येऊन पोहोचला आम्ही पवनानगरला. पवनानगरचा आता सनसेटचा पॉईंट आहे. तिथं थोडंसं सनसेट पाहण्यासाठी उतरलोय आम्ही सगळे. थोडासा ड्रोन सुद्धा फ्लाय करू. कसं काय दिसतंय सनसेटला ते तुम्हाला दाखवतो. त्यानंतर आपल्याला त्या मंदिराकडे पण जायचं त्यामुळे थोड्या वेळ थांबणार आहे. जास्त वेळ नाही थांबणार. बघा सनसेट कसा दिसतोय. अजून भरपूर वर आहे त्यामुळे एवढं भारी दिसत नाही. थोडा खाली गेला ना त्याची तीव्रता कमी झाली ना मस्त दिसत. तर आपण सनसेट पॉईंटला आलोय. जे आपण पवनानगरला जाताना आपल्याला रस्त्यावरतीच छानपैकी समोर तिकोनाचं दर्शन होत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या मावळ तालुक्यात आणि पवनानगरला आल्यानंतर सगळ्यात अजून एक ॲडव्हेंचर चालू आहे. ते म्हणजे या ठिकाणी बघतो आहे पॅराग्लायडिंग. ज्या ठिकाणी तुम्ही पॅराग्लायडिंग सुद्धा करू शकता तुम्ही. तर ते बघू शकता इथं पॅराग्लायडिंग. आणि अशी पॅराग्लायडिंग आहे. आणि हा समोर सनसेट बघा. छानपैकी सनसेट आहे. तुम्ही येऊन तिथे हा अनुभवू शकता. पाण्याची लेवलसुद्धा कमी झालेली आहे आता. आणि आपल्याला तिकडं त्या कोपऱ्यामध्ये जायचं आहे. ज्या साईडला जे मंदिर आहे तिकडे जायचं आहे आपल्याला. तर आता आपण सध्या एक स्टॉप घेतला होता आणि हा स्टॉप घेऊन मस्तपैकी इथला आनंद घेतात. सगळे फोटो काढतात. येऊन जाऊन फक्त फोटो आणि फोटो. हवा इतकी जोरात आहे की त्यामुळे ते पॅराग्लायडिंग एकदम चांगलं रूप आता धारण करतं आहे. कारण की खूप पर्यटक आता पॅराग्लायडिंग करायचं कामशेटला आता पवनानगरला सुद्धा चालू झालं आहे. किती उंच गेलं बघा तुम्ही लक्षात घ्या. मला दिसतंय की तुम्हाला. आणि इथं वरती जाऊन तुम्हाला मस्तपैकी इथला हा पवना डॅमचा हा व्ह्यू सगळा पाहायला भेटतोय. चला आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 5:56 आला. दिवस मोठा आहे त्याच्यामुळं आत्ता अंधार लेट पडतोय. त्यामुळे आपल्याला फायदा घेऊन आपण पटक्याने मंदिरापाशी जायचं आहे. यांना अजून माहिती नाही आपल्याला पुढं जायचं आहे. यांना अजूनही त्यांना असं वाटतं की टेंटला जायचं आहे. पण टेंटला नाही जायचं आपल्याला जायचं आहे एक छानपैकी छोट्याच्या आणि एकदम ब्युटिफुल जागेमध्ये असलेल्या त्या रिसॉर्टला. ते मी तुम्हाला दाखवणार आहे पुढं. त्याला पहिला आपण मला पटकन घेऊन मंदिराकडे जाऊया. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय वागेश्वर मंदिरापाशी. आत्ता वाजल्यास 6:30. त्यामुळे तुम्ही बघू शकताय छानपैकी सूर्यास्त होत आहे. तो बघू शकताय एकदम गोल्डन कलरचा असा सूर्यास्त आता आपल्या समोरून आता अस्ताला जात आहे. आणि आता आपण जाणार आहोत मंदिराकडे. आज आहे सोमवार. आज सोमवार असल्यामुळे बघू शकताय गर्दी किती आहे. भरपूर लोक आज या मंदिराच्या दर्शनासाठी आलेले. चला तर आपण दर्शन घेऊया पहिल्यांदा या मंदिराचं आतमध्ये वागेश्वराचं. माझी ही वागेश्वरला यायची कमीत कमी 6वी ते 7वी वेळ आहे. आणि जर तुम्ही यूट्यूबला सर्च मारलं वागेश्वर मंदिर जो पहिला व्हिडिओ येतो ना तो माझा आहे. कारण की सगळ्यात पहिल्यांदा मी हे मंदिर एक्सप्लोर केलं होतं. चला तर आता आपण दर्शन घेऊया. दर्शनासाठी येतात. मंदिर
पहिलं असं काय तुम्ही जर पहिला व्हिडिओ पाहिला माझ्यावाला त्यावेळेस असं काय दगडी कॅमेऱ्यावरती रचायचं काही नव्हतं, परंतु आता इथं नवीनच चालू झालेलं दिसते. हे बघा एका वेक आता दगडी रचण्याचं काम चालू आहे. तू काय करतोय बाबा? का ताकद वाया घालवतो तुझी? सूर्यास्त बघा किती छान दिसतोय, एकदम मस्त असं सूर्यास्त दिसतोय संध्याकाळच्या वेळेस. खरं इथं बसण्यासाठी अनेक लोक इथं बसलेले आणि अनेक लोक फक्त संध्याकाळची जो अनुभव आहे तो खरं तर घेण्यासाठी इथं येत असतात. आणि सगळ्या बाजूने मस्त पाणी कमी झाल्यामुळे हिरवाई झालेली आहे, त्यामुळे काही मुलं आता इथं क्रिकेट खेळतात आहे. तर असं हे मंदिर वागेश्वराचं जे की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिलं जातं. आता आपल्याला या वागेश्वराचं दर्शन घेऊन जायचं होतं म्हणून आपण आलो आहे. हा पूर्ण ब्लॉग जर पाहायचा असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन हा ब्लॉग पाहू शकताय. तर चला आता आपण जायचं आहे आपल्या महत्त्वाच्या ठिकाणी. आता कसं वेळ व्हायला लागलेली, अंधार व्हायला लागला आहे, यांना अजून काहीच माहिती नाही, त्यामुळे यांना तिथं घेऊन जाणं गरजेचं आहे. कारण की थोडंसं झाडी आहे त्या रिसॉर्टला, त्यामुळे जाताना कुठेतरी त्यांनी घाबरू नये असं मला वाटतं. त्यामुळे पटकन इथून आता निघतो आणि लवकरात लवकर आपण त्या रिसॉर्टला जाऊया. त्यांना सांगण्याचं मला सांगतो आपल्याला जायचं आहे जे तिकोना किल्ल्याच्या अगदी पायथ्याला आहे आणि छानसं रिसॉर्ट आहे, फॉरेस्ट रिसॉर्ट आहे. आजूबाजूला सगळीकडं झाडी आहे आणि या रिसॉर्टमध्ये आज राहायचं आहे. तर कोणीही नसणार आहे तिथं, फक्त आपण आणि आपण असणार आहे. चला तर ते रिसॉर्ट पण दोन मी दाखवतो. पोरीचा फोटो बघा बघा, पोरीचा फोटो काढण्यासाठी पप्पा कोणत्या पोज मध्ये जातात बघा, घ्या बघून. चला निघायचंय का? निघायचंय का? चला कुठं जायचंय? माहितच नाही तर काय सांगू. कुठं जायचंय? चला जायचंय, चला जायचंय आपल्याला. कुठं आलोय आपण? ओळखलं का? कुठं आलं? बरं शेखर मामा. चला उतरा. बाईला सापडलं. आलो आलो. कसं आहे? वेलकम. फसवलं का नाही सगळ्यांना? आलो का टेंटला? बा आवडलं का? शावर चालू केला. शावर काय आलं? आता तू ये पाय भरून बाहेर. तर मित्रांनो रिसॉर्टमध्ये आल्यानंतर आता तयार झालेली आहे बिर्याणीची मस्तपैकी. काय खाला आपण? मग अशी नगेट्स वगैरे खाऊन झालं. आता बिर्याणी चालू आहे आणि बिर्याणीचा आता मसाला ओके करून ठेवलेला आहे सुषमाने. आणि आता पाणी उकळून मस्तपैकी राईस टाकायचा आहे. राईस कुठला आहे आपला? देवया राईस. देवया राईस एकदम सॉफ्ट राईस या. आता टाकून मग मी बिर्याणीला दम द्यायचा आहे. तवा कुठे? तवा आहे का? ओके चला काय आलं आपलंच आहे ना, नाही का? बा राईस टाकलेला आहे. येऊन जाऊन फक्त मोबाईल घरी असो नाही तर बाहेर असो. मित्रांनो हे बघू शकताय 3 कॉटेजचं रिसॉर्ट आहे. ते तुम्हाला दाखवतो थोडंसं फिरून. मस्त आहे इथले. तर मित्रांनो मी जर दिसत असेल अंधार माहिती तरी चालेल, पण तुम्हाला आजूबाजूचा ॲम्बियन्स दिसत असेल कसा काय तो. हे बघू शकताय तुम्ही. हे 3 रूम्स आहेत आणि हे 3 कॉटेजच्या समोरच एक स्विमिंग टँक आहे. संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे तुम्हाला याच्या मागची बाजू दिसणार नाही. याच्या मागं बरोबर याच्या पाठीमागं तिकोनागड आहे. तिकोनागडचा जो वरचा भाग आहे तो आपल्याला इथून पाहायला भेटतो. तर हे बघा मस्तपैकी असा हा रिसॉर्ट आहे. आणि याची लिंक जर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी यायचं असेल तर तुम्हाला मी याची लिंक देतो. तुम्ही नक्कीच लिंक देतो आणि फोन नंबरही देतो. तुम्हाला यायचं असेल तुम्ही बुक करून येऊ शकता. स्वयंपाक वगैरे आत्ता आमचा झालेला आहे. बिर्याणी मस्तपैकी दम लागतो आहे आणि थोडासा आता बाहेरचा नजारा पाहायला आलं आहे. आणि सगळेजण आता इथं मस्त ड्रेस घालून फोटोशूट झालेले आहे. आणि आता
दक्ष आमची आता रील बनवती बघा रील झाली एक रील तयार झाली हॉटेलला. तर किती वाजता जेवायचं आता आपल्याला? कधी खाऊ शकतो? भूक आहे का नाही आपल्याला? मला तर भूक आहे, मी काही खाल्लेलं नाहीये. तुम्ही तरी स्माइली खाल्ले, चीज बॉल खाल्ले ते. मग चला घुसू. तर आता आमचं फायनल असं ठरलं की तिथं न जेवता आता मस्तपैकी ह्याच लाईटीवरती तर मस्तपैकी चटई वगैरे टाकून इथे जेवण्याचा प्लॅनिंग आहे आता आपला. आता जेवण नाही गेल्या सुषमांचे येईन घेऊ. राईस आलाय, आता स्प्राईट येते, पाणी येते, चटई येते, पात्रवळे येतात आहे ना शिवराज? चला द्या पटकेनी राईस 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 राईस. आता आपण राईस घेतोय. बिर्याणी वा 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 वास अगदी सुंदर सुटलेला आहे सुषमाच्या हातची बिर्याणी. हे बघा कशी तोंडाला बघा जातं. दे 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 दे. बस 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 छान झालाय भात. या बिर्याणी खायला. कोशिंबीर पीस. बरोबर लक्ष कसं वाटलं जेवण? आचार्याचं काय म्हणते नाव? आचार्याच्या नावाला मीच केलं म्हणलं ते छानच असतं. तुला तुम्ही अंदाज घेऊ शकताय. बघा निम्मी पाटील आम्ही बिर्याणीचं संपवलंय आणि निम्म राहिलं ते उद्या सकाळी नाश्त्याला. जर मारलं ना कवडी जर मारली ना तर खाली घसरत. चला आता सगळी नुडो खेळतात ते. तर मित्रांनो आता झोपायची तयारी चाललेली आहे आणि झोपतो आणि हा ब्लॉग इथंच संपवतो. तोपर्यंत गुड नाईट. ओके.